नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास असणार आहे आणि आपल्यासोबत ही जी गाडी आहे ना, ही बजाज पल्सर 160 SS व्हेरियंट आहे, जे की आत्ताच कंपनीने काही दिवसापूर्वी ऑफिशियल लॉन्चिंग जे आहे ते बजाजने पल्सर 160 केलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, जे की बजाज पल्सर 160 SS मध्ये काय काय फीचर दिलेले आहेत, कोणकोणत्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, फर्स्ट इन सेगमेंट काय काय फीचर आहे, गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे, गाडीचं मायलेज किती असणार आहे, इंजिन कोणतं दिलेलं आहे आणि नवीन इंजिन जे ते रिफाइंड इंजिन जे तुम्हाला या बजाज पल्सर 160 SS या बाईकमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, मायलेज किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मराठीमध्ये आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतं। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे येते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता। तुमचे काही प्रश्न असतील या गाडीबद्दल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून तुम्ही तिथे देखील विचारू शकता। आणि ही गाडी जर तुम्हाला या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल ही बजाज पल्सर 160 SS व्हेरियंट, तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की भेट द्या। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये बघायला मिळेल। चला तर मग मंडळी, आजचा हा बजाज पल्सर 160 SS या बाईकचा व्हिडिओ जो आपण चालू करूया। मित्रांनो, आता आपण व्हिडिओ चालू करूया आणि या बाईकची बजाज पल्सर 160 SS ची जर चावी बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे चावी मिळते गाडीची, आणि दोन चाव्या ज्या आहेत गाडीसोबत तुम्हाला इथे मिळून जातात, आणि अशा प्रकारची की जी येते या बाईकची कंपनीने दिलेली आहे। आणि यामध्ये कलर ऑप्शन जर बघितलं तर मंडळी या बाईकमध्ये 4 कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात। हे जे ते अशा प्रकारचा कलर आहे आणि हे देखील गाडीच्या लुकला दिसायला सुद्धा चांगले। आपण फ्रंटने चालू करूया। फ्रंटने तुम्हाला बाईकचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो, आणि एक स्पोर्टी मस्क्युलर लुक जो आहे तो तुम्हाला N160 म्हणजे नेकेड कॅटेगरीमध्ये ही बाईक येते। आणि समोर तुम्हाला मिररची क्वालिटी जी येते, चांगल्या क्वालिटीचे मिरर जे येते साइड मिरर गाडीमध्ये दिलेले। इथे तुम्ही नंबर प्लेट लावू शकता गाडी पासिंग झाल्यानंतर। त्याचबरोबर DRL जे येते तुम्हाला LED मध्ये मिळून जातात, आणि हेडलॅम्प जे आहेत ते प्रोजेक्टर हेडलॅम्प जे आहेत ते गाडीमध्ये दिलेले ते तुम्हाला मी एकदा ऑन करून दाखवतो। अशा प्रकारे जे ते प्रोजेक्टर हेडलॅम्प जे आहेत ते गाडीमध्ये मिळून जातात। त्याचबरोबर सस्पेन्शन जे ते देखील चांगले नवीन सस्पेन्शन तुम्हाला बाईकमध्ये बघायला मिळतात, जे की अपसाइड डाऊन फोर्क सस्पेन्शन जे ते USD सस्पेन्शन तुम्हाला गाडीमध्ये दिलेले। आणि ही बाईक जे ते N160 SS व्हेरियंट जे टॉप व्हेरियंट आहे, यामध्ये तुम्हाला ड्युअल चॅनल ABS सिस्टीम बघायला मिळून जाते। आणि टायर जे ते चांगलं कंपनीचं दिलेलं आहे, MRF कंपनीचे टायर तुम्हाला इथे मिळून जातात। आणि ॲलॉय व्हीलचं डिझाईन तुम्ही बघू शकता, ॲलॉय जे ते कलरिंग केलेले, त्यामुळे ते सुद्धा एक स्पोर्टी लुक जो तुम्हाला बघायला मिळते। इंजिन काऊल जे ते इथे दिलेले, सेफ्टी क्रॅश गार्ड तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं। टायर साईज बद्दल जर बोलायचं झालं ना, तर इथे तुम्ही बघू शकता इथे डिस्क जो येतो 300 mm डायमीटरचा डिस्क समोर दिलेला आहे। त्याचबरोबर क्रेमिकाचे कॅलिपर तुम्हाला इथे मिळून जातात, आणि ड्युअल चॅनल ABS सोबत ही गाडी येते। त्याचबरोबर टायर प्रोफाईल जर बघितलं तर 100/80 सेक्शनचं 17 इंच टायर जे येते तुम्हाला ट्यूबलेस टायर गाडीमध्ये फ्रंटला मिळून जातात, आणि पाठीमागे जे ते रेडियल टायर जे ते दिलेले। आणि या गाडीमध्ये सेंटर स्टँड सोबत साईड स्टँड सुद्धा गाडीमध्ये दिलेले, जे की चांगलं आहे। त्यासोबत ओव्हरऑल फ्रंटचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो बजाज पल्सर N160 SS या बाईकचा, आणि रिफ्लेक्टर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात। त्यासोबत इथे जर बघितलं तर ग्राफिक जे आहेत ना, ते देखील चांगल्या प्रकारचे करण्यात आलेले। ग्राफिक जर बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता पल्सरची बॅजिंग जे ते एम्ब्लम जे ते अशा प्रकारे आहे। आणि या गाडीचा लुक जो आहे तो तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि गाडी साईडनी जी ती बाईक तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते। या गाडीमध्ये तुम्हाला फुटपेकची क्वालिटी देखील चांगली, फुटरेस्ट सुद्धा चांगल्या क्वालिटीचे दिलेले, आणि साईड स्टँड सोबत सेंटर स्टँड देखील मिळून जातं। आणि 5 स्पीड गिअरबॉक्स जो गाडीमध्ये मिळून जातं, बजाजची बॅजिंग इंजिन होते। आणि मंडळी, हे जे इंजिन आहे ना बजाजचं, हे नवीन रिफाइंड इंजिन जे ते तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातं। आणि पाठीमागे तुम्हाला चेन स्प्रॉकेट जे ते अशा प्रकारे मिळतं, सारी गाड जो येतो इथे दिलेला आहे। त्यानंतर N160 SS ग्राफिक जे तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो। त्यानंतर टायर हॅगर देखील गाडीमध्ये दिलेले। आणि मागच्या साईडने जर लुक बघितला ना, मी तुम्हाला एकदा मागचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे मिळतं, टेल लॅम्प जे ते देखील चेंज करण्यात आलेले, नवीन टेल लॅम्प जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात। LED इंडिकेटर जे ते तुम्हाला N160 SS व्हेरियंटमध्ये दिलेले, इथे तुम्ही नंबर प्लेट लावू शकता, इथे रिफ्लेक्टर दिलेले, इथे एक लॅम्प तुम्हाला मिळून जातो। टायर हॅगर जो तो मागच्या साईडला दिलेला आहे। ओव्हरऑल मागचा लुक जो तुम्हाला गाडीचा अशा प्रकारे मिळतो, साईडने बाईक जे ते अशा प्रकारे आहे। त्याचबरोबर मागचा जो टायर प्रॉपर येईल ना, तो रेडियल टायर दिलेला आहे, जे की 130/70 सेक्शनचा 17 इंचचा टायर जो तो पाठीमागे रेडियल टायर मिळून जातात, जे की डिस्क सोबत येतं। 230 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो तो पाठीमागे दिलेला आहे। आणि ॲलॉय व्हीलचं डिझाईन तुम्हाला कसं वाटतं या बाईकचं कमेंटमध्ये नक्की सांगा। अंडरबेली एक्झॉस्ट सिस्टीम जे ते तुम्हाला इथे मिळून जातं। आणि ही फुटपेकची क्वालिटी आहे ना, ती देखील नक्कीच चांगली। इथे ब्रेक पेडल आहे, त्यासोबतच इथे N160 SS ग्राफिक जे ते अशा प्रकारे मिळून जातं। आणि हे जे व्हेरियंट आहे स्प्लिट सीटमध्ये आहे, तुम्ही सिंगल सीटमध्ये पण
जे दुसरं व्हेरियंट तुम्ही चौकशी करू शकता शोरूमला. इथे ग्रॅब हँडल जे ते दोन्ही साईडला मिळून जातात, जे की पिलियन रायडरला पकडण्यासाठी चांगली मदत देखील होते. हे जे फ्युएल टँक आहे चांगला मोठा असा दिलेला आहे. आणि इथे जर ग्राफिक्स बघितलं ना, ते देखील पर्सनली मला या N160 SS बाईकचं चांगलं वाटलेलं आहे. त्याचबरोबर इथे सीट कम्फर्ट, त्यासोबतच सीट कम्फर्टचं बघितलं तर सीटची कुशनिंग किंवा इथे पल्सरची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळून जातं. सीट कुशनिंग देखील चांगलं आहे आणि कम्फर्टेबल 2 व्यक्ती जे आहेत ते बसून राईड जे ते करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथे येऊया, हे जे आहे ते इंजिन जो ते नवीन इंजिन दिलेलं आहे, जे की 164.9 CCचं 4 वॉल ऑइल कूल इंजिन जे ते तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं आहे, जे की पॉवर प्रोड्यूस करतं. मॅक्झिमम पॉवर जे ते 18.5 PS 9500 RPM पर्यंत प्रोड्यूस करतं आणि टॉर्क जनरेट करतं 14.4 न्यूटन इतका 8000 RPM पर्यंत. आणि हे जे इंजिन आहे यामध्ये सेगमेंटमध्ये ही जर गाडी बघितलं N160 SS, जे की पॉवरफुल इंजिन सोबत येते आणि पॉवर जी येते ते सगळ्यात जास्त 18.5 PS तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळून जाते. असं काही इंजिन आहे, बजाजची बॅजिंग तुम्हाला इंजिनवरती बघायला मिळते. आणि ओव्हरऑल साईडने जे ती गाडी तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. मित्रांनो, पुढे आल्यानंतर इथे फ्युएल टँक जे ते E20 कंप्लायंट इंजिन तुम्हाला बघायला मिळून जातं. फ्युएल टँक तुम्ही फ्युएल इथनं भरू शकता. टाइप सी पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातं, जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो चार्ज करू शकता. इग्निशन स्विच जे ते अशा प्रकारे चावी तुम्हाला अशी बघायला मिळून जाते. आणि इथे चावी लावल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हँडलबारवरती कंट्रोलचं बघितलं तर राईट साईडला इथे हजार्ड लॅम्पचं स्विच दिलेलं आहे. इंजिन किल स्विच आणि सेल्फ स्टार्टचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं. त्याचबरोबर इथे हेडलॅम्प ऑन ऑफचं स्विच जे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. लेफ्ट साईडला आल्यानंतर इथे अप्पर डिपर पासलेट स्विच इथे मिळून जातं. आणि हे जे कंट्रोल आहे ना, या कंट्रोलने तुम्ही तुमचा हा जो TFT डिस्प्ले आहे ना, कलरफुल डिस्प्ले जो तो स्पीडोमीटर जो तो कंट्रोल करू शकता. त्यावरती इन्फॉर्मेशन बरीचशी बघू शकते. इथे लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर तुम्हाला इथे बघायला मिळतं. आणि हॉर्नचं स्विच जे ते खाली दिलेलं आहे. गाडीचा हॉर्नचा आवाज जो आहे तो देखील नक्कीच चांगला आहे. आणि ओव्हरऑल फ्रंटचं डिझाईन जर बघितलं ते देखील चांगलं आहे. आणि इथे हा जो डिस्प्ले आहे ना मित्रांनो, हा नवीन कलरफुल डिस्प्ले दिलेला. मी तुम्हाला एकदा ऑन करून दाखवतो. अशा प्रकारे डिस्प्ले जो आहे तुम्हाला बघायला मिळून जातो, जो की चांगला कलरफुल डिस्प्ले जो आहे तो गाडीमध्ये दिलेला आहे. मला पर्सनली खूप आवडलेला आहे. इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन जर बघितली ना, तर ट्रिप याची इन्फॉर्मेशन, ओडोमीटर, गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे, फ्युएल गेज तुम्हाला इथे मिळून जातो. त्याचबरोबर इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी म्हणजे इन्स्टंट मायलेज जे तुम्हाला किती मिळत आहे, इथं डिजिटल स्पीड RPM मीटर तुम्हाला इथे मिळून जातं. त्याचबरोबर गाडीमध्ये मोड्स दिलेले, त्याचबरोबर ट्रॅक्शन कंट्रोलचं फीचर मिळून जातं. ABS सिस्टीम जे ते ड्युअल चॅनल ABS मिळून जातं. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सगळे फीचर मिळून जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी बाईक आहे यामध्ये जर फीचर बघितलं तर राईड बाय वायर थ्रोटल मिळून जातं, जे की इंटेलिजंट थ्रोटल गाडीमध्ये दिलेले. आणि लिव्हर जे ते ॲडजस्टेबल मिळून जातात. इथे स्लीपर क्लच असिस्टचं फीचर मिळून जातं. त्याचबरोबर 5 स्टेप ॲडजस्टेबल लिव्हर जो आहे तो तुम्हाला क्लच लिव्हर मिळून जातो. त्यानंतर वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात. आणि आता तुम्ही हे जे स्विच प्रेस केलं, इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळते, जे की व्हेकल इन्फो, ट्रिप इन्फो, लॅप टाइम सेट करू, डॉक्युमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर ब्लूटूथनी कनेक्ट करू शकता. बजाजचं राईड कनेक्ट ॲप आहे, त्यामध्ये तुम्ही बरीचशी इन्फॉर्मेशन, बरेचसे फीचर ॲपमध्ये बघू शकता. त्याचबरोबर गुगल मॅप मिररिंगसुद्धा करू शकता. तुम्ही वायफाय ब्लूटूथने कनेक्ट केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये ही बाईक कनेक्ट केल्यानंतर गुगल मॅप मिररिंगचा यूज करून गुगल मॅपचा यूज जो तो गाडी चालवताना करू शकता. हे देखील चांगलं फीचर आहे. त्यासोबत सेटिंगमध्ये आल्यानंतर पर्सनलायझेशन आहे. पर्सनलायझेशनमध्ये तुम्ही हा जो ब्राईटनेस आहे याचं कमी जास्त करू शकता. डिस्प्लेचा डे मोड, नाईट मोड, डार्क मोड किंवा ऑटोवरती करू शकता. क्विक ॲक्सेस आहे, ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. त्यानंतर राईड मोडमध्ये बघितलं तर तुम्हाला या टॉप एंड व्हेरियंटमध्ये स्पोर्ट, रोड, रेन, ऑफ रोड आणि टूर असे 5 रायडिंग मोड्स जे ते गाडीमध्ये मिळून जातात. आणि S व्हेरियंट घेतलं तुम्हाला 4 रायडिंग मोड्स मिळतात. कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर आहे. व्हेकलमध्ये बघितलं तर ट्रॅक्शन कंट्रोल तुम्ही ऑन ऑफ करू शकता. सिस्टीम सेटिंगमध्ये गेलं तर डेट टाईम जे ते सेट करू शकता. अशा काही गोष्टी जे ते नोटिफिकेशनमध्ये जे ते रिफ्युअल रिक्वायर असं नोटिफिकेशन, तुम्हाला नोटिफिकेशन जर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असते तर ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातं. त्याचबरोबर मंडळी या गाडीमध्ये हा जो डिस्प्ले यामध्ये भरपूर फीचर आहे. तुम्ही राईड कनेक्ट बजेटचं ॲप जे आहे त्यामध्ये सुद्धा फीचर बघू शकता. असे स्लीपर क्लचर, ब्लूटूथ कनेक्ट, रिअल लिफ्ट रोटेशन मिळून जातं. TFT डिस्प्ले आहे, जो की गुगल मॅप नॅव्हिगेशन, स्क्रीन मिररिंग तुम्ही करू शकता. आणि स्पीडचं अचीव बघितलं 0 ते 60 किलोमीटरची स्पीड जे 4.5 सेकंडमध्ये ही गाडी जे ते अचीव करते. रेस्पॉन्सिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आहे. त्याचबरोबर म्युझिक कंट्रोल, SMS, व्हॉट्सअप अलर्ट हे सगळे जे तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट घेऊ शकता. क्राउल फीचर सुद्धा गाडीमध्ये दिलेले. इंटेलिजंट थ्रोटल बाय राईड बाय वायर सुद्धा मिळून जातं. आणि अशा प्रकारे ही जी बाईक जे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर गाडीचं मायलेज जे ते 85 ते 50 kmpl इतकं तुम्हाला मिळू शकतं. गाडीचं मायलेज तुम्ही गाडी कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाडीची ऑन रोड किंमत जे ते आता आपण बघूया.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही माहिती बघितली बजाजची ही जी पल्सर 160 SS जी बाईक आहे ही नक्कीच एक नवीन अवतारामध्ये आलेली आहे आणि या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये जर बघितली तर ती ऑन रोड किंमत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे 1,69,600 रुपये इतकी. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता किंवा ही गाडी तुम्हाला पुण्यामधनं टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल, गाडी घेण्याचा विचार करत असेल तर साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की भेट द्या. आणि शोरूमचे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघायला मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील या गाडीबद्दल, बजाज पल्सर 160 SS या बाईकबद्दल, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर यामध्ये या गाडीमध्ये फीचर पाहिजे तर फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला रायडिंग मोड्स मिळून जातात, ड्युअल चॅनल ABS सोबत येते आणि अपसाइड डाऊन फोर्क सस्पेन्शन दिलेले. त्याचबरोबर नवीन TFT डिस्प्ले देण्यात आलेले आहे, त्यावरती तुम्ही नॅव्हिगेशन जे ते मिररिंग करू शकता, गुगल मॅप मिररिंग करू शकता, ट्रॅक्शन कंट्रोलचे फीचर दिलेले, स्लीपर असिस्टचं फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातं आणि असे भरपूर फीचर जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ बजाज पल्सर 160 SS चा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि या गाडीचं जे बेस व्हेरियंट आहे N160 SS मॉडेल, त्याचा देखील व्हिडिओ आपल्याला लवकरच YouTube चॅनलवरती बघायला मिळणार आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.